आपलं सरकार काही उपाय योजत असलं तरी देखील ते किती पुरे पडणार हा प्रश्नच आहे। मी असं म्हणण्याचं कारण म्हणजे युद्ध नेमकं कधी थांबणार, त्याचे हे सगळे परिणाम किती काळ भोगावे लागणार, युद्धानंतर जगाची सत्ता केंद्र बदलणार आहेत का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अद्यापही मिळायची बाकी आहेत। पण एक मात्र नक्की की इराणवरती हल्ला करून जगाला आर्थिक संकटामध्ये ढकलणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आता आपल्याच जाळ्यामध्ये अडकले आहेत आणि यामधून बाहेर पडण्याचा नेमका मार्ग त्यांना सापडत नाहीये। युद्ध जिंकलो असं सांगत फिरणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांचा खरं तर कसा पराभव होतोय हे सांगणारा हा रिपोर्ट। इस्रायल सौदी अरेबियानं भरीस पाडल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धाची बिर्याणी खाल्ली खरी, पण आता अमेरिकेच्याच घशात हाड असं काही अडकलंय की त्यांच्या प्रशासनाचा श्वासच कोंडलाय। एक दोन नाही तर चार चार आघाड्यांवरती ट्रम्प नीतीचा पुरता फज्जा उडाल्याचं एव्हाना स्पष्ट झालंय। मुत्सद्देगिरीत ट्रम्प यांची इतकी अडचण झाली आहे की जागतिक महासत्ता वगैरे असूनही इराणनं त्यांची दमछाक केली आहे आणि आता त्यांनाच युद्धबंदीसाठी इराणनं तयार व्हावं याची खटपट करावी लागते। ट्रम्प आणि रिपब्लिकन पक्षाच्या राजकारणाला बसलेला फटका सुद्धा मोठा आहे। सध्या इराणला नमवण्यात येत असलेलं अपयश आणि विनाकारण लादलेल्या युद्धामुळे भडकलेली महागाई यामुळे ट्रम्प आणि पक्षाची लोकप्रियता प्रचंड घसरली आहे आणि प्रतिष्ठा पणाला लागली आहे। बरं, इतकं करून युद्धात तरी यश मिळतंय का? तर ते सुद्धा नाही। सामरिक आघाडीवरती वाढत चाललेला खर्च आणि हत्यारांचा भविष्यातला तुटवडा वासून उभा आहे। आंतरराष्ट्रीय राजकारणातही ट्रम्प प्रशासन सपशेल अपयशी ठरलंय। नाटोसह तमाम मित्रपक्षांनी अमेरिकेच्या बाजूनं या बिनकामाच्या युद्धात उतरण्यास स्पष्टपणे नकार दिलाय। आता गेला बाजार हॉर्मुझचा मार्ग तरी मित्रांकरवी खुला केला जावा इतकीच माफक अपेक्षा ट्रम्प बाळगून आहेत। आपल्या राजकारणाचा पत्त्याचा बंगला धडाधड कोसळत असताना ट्रम्प किती आगतिक झालेत हे पुन्हा एकदा दिसलं। हॉर्मुझचा मार्ग 48 तासात खुला केला नाही तर इराणची ऊर्जा केंद्र उडवून देण्याची गर्जना ट्रम्प यांनी केली। त्यावर आखातात जशास तसं उत्तर देण्याचा इशारा इराणनं दिला आणि जगाचा थरकाप उडाला। मग स्वतःहून कुणीही न सांगता ट्रम्प यांनी चर्चा सुरू झाल्याचं जाहीर करत 5 दिवसांपर्यंत ही मुदत वाढवली। दरम्यान इराण आपल्या धमक्यांना भीक घालत नाही हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या लक्षात आलं असेलच, परंतु ते मान्य करणं म्हणजे राजकीय आत्महत्याच। शुक्रवारी ही मुदत संपायला आलेली असताना जागतिक महासत्तेच्या राष्ट्राध्यक्षांचा अगतिकपणा उघड झाला। इराण सरकारच्या विनंतीवरनं ऊर्जा केंद्रांवरती हल्ल्याची मुदत आपण 10 दिवसांनी म्हणजे 6 एप्रिल 2026 पर्यंत अमेरिकेतल्या वेळेनुसार रात्री 8 वाजेपर्यंत वाढवल्याचं आपल्या ट्रुथ सोशल या समाज माध्यमावरती ट्रम्प यांनी जाहीर केलं। अर्थात इराणचा नकार वगैरे बातम्या फेक न्यूज आहेत आणि आपण सांगतो तेच खरं आहे हे सांगायला ट्रम्प काही विसरले नाही। गुरुवारी रात्री उशिरा व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत सुद्धा आपला पराभव इराणी राज्यकर्त्यांनी मान्य केल्याची थाप मारायला ट्रम्प काही विसरले नाहीये। The Iranian regime is now admitting to itself that they have been decisively defeated. They're saying to people, this is a disaster. They know it. That's why they're talking to us. They wouldn't talk otherwise. But they're talking to us because they've got a disaster in their hands. They're defeated. They can't make a comeback. ट्रम्प असले दावे करत असले तरी प्रत्यक्षात ना इराणचे राज्यकर्ते हतबल झाल्याचं दिसतंय ना त्यांचं लष्कर। शुक्रवारी इराणनं हॉर्मुझच्या मार्गावरनं परवानगी शिवाय जाण्याचा प्रयत्न करणारं एक जहाज उडवून दिलं। दुसरीकडे ट्रम्प चर्चेची भाषा करत असताना आता इराणनं अमेरिकेची आणखी कोंडी करण्याची नवी रणनीती आखली आहे। इराण लवकरच बसीज या निमलष्करी दलाचे 10 लाख सैनिक युद्धभूमीमध्ये उतरवणार आहे। अमेरिकन सैनिक आणि नागरिकांचं वास्तव्य असलेली आखाती देशांमधली हॉटेल्स लक्ष्य करण्याची योजना इराण आखत असल्याचं कळतंय। शिवाय या देशांमधल्या अमेरिकेच्या तळांवरती प्रत्यक्ष हल्ला करून ते ताब्यात घेण्याची योजना सुद्धा तयार होतीये। युद्धभूमीवरनं येत असलेल्या बातम्या आणि ट्रम्प यांच्या दाव्यांमध्ये कमालीचा विरोधाभास आहे। डोंट काउंट युअर चिकन्स बिफोर दे हॅच अशी इंग्रजीमध्ये म्हण आहे। जोपर्यंत अंडी उबत नाही तोपर्यंत कोंबडीची पिल्लं मोजू नका असा याचा अर्थ होतो। इराण आक्रमक हल्ले करत असताना ट्रम्प यांचे दावे म्हणजे पिल्लं आधी मोजण्याचाच एक प्रकार। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.